मायमाऊली मजूर महिलांच्या मजुरीचे पैसे बुडवणाऱ्या मुजोर शेत मालकावर कठोर कारवाई करा। छावा संघटना आक्रमक। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिले उपोषणाचा इशारा। निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील मायमाऊली गरीब मजूर महिला ज्यांचे दररोज मजुरी करून काम केल्याशिवाय भागत नाही अशा मजूर गरीब महिलांना मौजे सरवडी तालुका निलंगा येथील मुजोर शेत मालक वरसुकीत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांनी दिवाळीपूर्वी स्वतःच्या शेतात मोलमजुरी करून घेतले आणि अनेकविध बहाणा बनवून सदर मायमाऊली मजूर महिलांच्या मजुरीचे पैसे अद्यापपर्यंत दिले नाहीत। बिचाऱ्या मायमाऊली मजूर महिलांनी पाठीवर मारा पण पोटावर मारू नका म्हणत वारंवार विनंती केली असता तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा, मी तुम्हाला एकही फुटका मणी सुद्धा देणार नाही, मी कुठेही इतर ठिकाणी हजारो रुपये देईन पण तुम्हाला देणार नाही, माझे खूप मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे उद्धट बोलून सातत्याने शिवीगाळ करत आहे। शेवटी प्रामाणिक केलेल्या कष्टाचे पैसे देत नसल्याने बिचाऱ्या मायमाऊली मजूर महिलांनी न्याय मागण्यासाठी संबंधित पोलीस चौकी कासार सिरसी येथे गावातूनच पोस्ट स्पीडने तक्रार अर्ज दिनांक 16 डिसेंबर रोजी केले व संबंधित बीट अंमलदार यांनाही वारंवार विनंती केली असता अद्यापपर्यंत न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्याने बिचाऱ्या मायमाऊली मजूर महिलांना न्यायापासून वंचित राहावे लागते आहे। यामुळे एकीकडे नारी शक्तीचा सशक्त नारी लाडकी बहीण म्हणून मिरवणाऱ्या राज्यात ग्रामीण भागातील मायमाऊली मजूर महिलांना 3 महिन्यापासून न्यायासाठी प्रशासनाच्या दारोदार फिरून न्याय देता का हो कुणी न्याय म्हणून खितपत राहावे लागते आहे। त्यामुळे सदर पोलीस चौकीत जर न्याय मिळत नसेल तर आमच्या भागात नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन कशाला करता? पोलीस चौकी आहे तरी कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। म्हणून सदर मुजोर शेत मालकावर कठोर कारवाई करून मायमाऊली मजूर महिलांच्या मजुरीचे पैसे ताबडतोब मिळवून द्या, अन्यथा आगामी काळात निलंगा येथील उपविभागीय अधिकारी येथे तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष दास भैया साळुंके व अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने दिला आहे। यावेळी भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अतुल सोनकांबळे, पत्रकार इस्माईल शेख, पत्रकार साजिद पटेल व छावा संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। निवेदनावर निलंगा भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अतुल सोनकांबळे, शिवलीला मुरमे, मनीषा सागर, पद्मिनी घोडके, मीनाक्षी कोळी, दैवता बनसोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। ग्रामीण वार्ता पत्र न्यूज साठी अश्विनी बोने, लातूर। जय जिजाऊ जय शिवराय। आज आपल्या निलंगा तालुक्यातील आपले सरवाडी या ठिकाणी आपल्या हा मजूर महिला यांनी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून खाण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी मोहिते या शेतकऱ्यांनी यांच्याकडून सोयाबीनचे रास करून काम करून घेऊन त्यांचा मोलमजुरीचा जो खर्च ठरलेला होता न देता यांना उद्धटपणे आरेरावीची भाषा करून त्यांच्यावरतीच उलट उद्धटपणे बोलून त्यांना दमदाटी करून त्यांना अपशब्दात बोलून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे। त्याबद्दल यांनी दाद मागण्यासाठी डेप्युटी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी गेले असतात तिथं पण अर्ज दिलेला आहे पण त्याच्यावरती न्याय मिळाला नाही। आज आपण डेप्युटी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, याचं पूर्ण शहानिशा करून पाठपुरावा करण्यासाठी त्याला विनंती केली आहे, पण यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला हा लढा आपल्याकडे यांनी आज दाद मागितलेले आहे आपल्या छावा संघटनेकडे व भीम आर्मी संघटनेकडे। आपण यांना 16 तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेले, जर यांना जर प्रशासन न्याय देत नसेल तर छावा स्टाईलने आंदोलन करून यांना न्याय दिल्याशिवाय आपण राहणार नाहीत, याची तीव्र नोंद घेऊन या महिलांना न्याय द्यावा हीच नम्र विनंती। नमस्कार, माझे नाव पद्मिनी गोविंद घोडके, राहणार कोकळगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। मी एक मजूर माता आहे, तसंच संघटनेसोबत 10 महिला आहेत। आम्ही सर्व मजूर करत आहोत। सध्या आमचं काय हातावरलं पोट आहे, मजुरी केली तर भाकर भेटते, नाही केली तर नाही भेटत। तसं म्हणून आम्ही दिवाळीच्या अगोदर दिवाळी करण्यासाठी सरवडी गावामध्ये सोयाबीन काढायसाठी गेलतो। आम्ही राहणार कोकळगावचे आहे, ती शेतकरी आहे सरवडीचा। मग त्या सरवडीच्या शेतकऱ्यानं काय केले, सोयाबीन काढून घेतले, 6000 एकरी काढून 6000 एकरी ठरवले, सगळं केले, काढले। आता त्यांना पैसे जी मागत आहे ती मागत आहोत तर त्यांना जे ही दाद देणार आले आणि आज देतो उद्या देतो, येड्यात काढायला आम्हाला येड्यात काढायला म्हणून जसं आम्हाला कळलं तसं आम्ही शिर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। त्यांना हाती धरून त्यांना पण हे करणार आले, आम्हाला सपोर्ट करणार आल्या। तर तसंच तिथं सपोर्ट होणार म्हणून लातूरमध्ये गेलो, लातूरहून काही झालं नाही म्हणून आज इथं आम्ही निलंग्यात आलेलो आहेत। तर सर्वांनी सपोर्ट करून आम्हाला जरा एवढं न्याय मिळवून द्यावा। याच्यामुळेच आमचं हातावरलं पोट असल्यामुळे आम्हाला दुसरं काही करता येईना, त्याच्या भरपूर प्रयत्न करून बी आम्ही ह्याच्यात
अयशस्वी झालो आहोत, आम्हाला यशस्वी करून द्यावं आणि एवढे आम्हाला अन्याय मिळाला आहे, न्याय मिळवून द्यावं. ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.